फलंदाजीचा तर आमंत्रित केलं क्षेत्ररक्षणासाठी मानगाववाडी संघाला. मानगाववाडी संघाला देखील कमी तुलना फार चुकीचं ठरेल, कारण दोन्ही संघ एकाच ताकदीचे एकाच कॅलिबरचे असतील. एका या स्पर्धेमध्ये आज आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. 24 चेंडूंचा हा पहिलं सत्र असेल, याची नोंद घ्यायची आहे. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिले 3 षटक फेकावे लागतील. जास्त वेळ गेला तर एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये तैनात करावा लागेल, याची नोंद घ्यायची आहे. त्याबरोबर कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. तर सन्माननीय केशवजी पारधी यांच्याकडून बक्षीस लावलं जात आहे. प्रत्येक चौकाराला 51 रुपये आणि प्रत्येक षटकाराला 101 रुपयाचं पारितोषिक हे गोरेगावच्या सर्व फलंदाजांना असेल, याची नोंद घ्यायची आहे. अगदी बक्षिसाची लयलूट करण्याचा इथे मात्र चान्स आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज गणेश आणि सोमनाथ स्ट्रायकिंग वरती पाहतोय आपण. फलंदाज पहिला चेंडू आपण पाहतो ऑन साइड ला भिरकावून दिलाय. पहिल्या चेंडूवरती स्वागत करत असताना गोलंदाज संदीपचा 6 धावेनं षटकार. सोमनाथला आपण पाहतोय अगदी पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करत असताना षटकार ठोकलाय. गणेशला आपण पाहतोय नॉन स्ट्राइक इन वरती. दोन्ही फलंदाज एकाच कॅलिबरचे आपल्याला पाहायला मिळतात. मोठे फटके खेळण्याची सातत्याने क्षमता असते आणि इथे हा चेंडू आपण पाहतोय ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर फेकला गेलाय. लगेच षटकारानंतर कुठेतरी दडपण पाहायला मिळालं गोलंदाज संदीपच्या खांद्यावरती आणि त्याच्याच कारणामुळे की काय इथून वाईट फेकला गेलाय. अतिरिक्त धावाने धावफलक पुढे सरसावते. धावफलकावरती 7 धावा. थर्ड अंपायरची मागणी केली जाते इथे आपण पाहतोय. तर मी विनंती करेन, तर भरत कुठे असाल आपण लगेचच यायचंय मैदानावरती. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर यस निश्चितच. थ्रो फेकीसाठी इथे मात्र तडपंचांची मागणी केली जाते. हा चेंडू अखूट टप्प्याचा पूर्णपणे आपण पाहतोय. पंचांना सांगितलंय की वाईट चेंडू. एक 1 बाउन्स देखील कॉल दिला गेलाय. 1 फॉर दी ओव्हर अशी ताकीद दिली गेली आहे गोलंदाजाला. खराब गोलंदाजी. आता मात्र आपण पाहतोय पहिला चेंडू षटकार लगावला, त्यानंतर वाईट, त्यानंतर 1 बाउन्स हा वाईट. दडपणाखाली गोलंदाजी सातत्याने असं वाटतंय जणू काय केली जाते गोलंदाज संदीपच्या माध्यमातून. कारण पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला तर कुठलाही गोलंदाज दडपणाखाली जातो, परंतु तो दडपण हे झुगारावं लागेल. हा चेंडू पुन्हा एकदा लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बनतील दर्शक. चेंडू चाललाय हवाई सफर. ह्यूज षटकार. पाहतोय आपण अगोदरच दडपणाखाली गोलंदाज पाहत होता संदीप, परंतु अजून दडपण जणू काय दिलं जात आहे सोमनाथच्या माध्यमातून. जर विचार केला सोमनाथचा तर सोमनाथचे फलंदाजी मधून असे फटके सातत्याने आपण पाहत असतो. गणेश आणि सोमनाथ अशी जोडी मैदानावरती होती. हा चेंडू आपण पाहतोय हाईट फॅक्टरच्या माध्यमातून नो घोषित केला गेलेला चेंडू नो, आणि हा पुढील चेंडू असेल फ्री हिट. मेजवानी इथे मात्र आता सोमनाथच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रत्येक षटकार चौकारासाठी पारितोषिक लागले. 2 षटकार आलेत. अजून किती षटकार चौकार येतील या 24 चेंडू मध्ये आणि महत्वाचं ठरेल. अजून एक चेंडू आपण पाहतोय. झेलची संधी निर्माण झाली. पुढे सरसावले क्षेत्ररक्षक. झेल जरी ड्रॉप झालाय, जरी झेल पकडला असता तरी फ्री हिटची संधी निर्माण होती ती फलंदाज सोमनाथला. आणि इथून मात्र या झेलचं रूपांतर 2 धावेमध्ये करत असताना धावफलकाला पुढे नेण्याचं काम केलं जात आहे. फक्त आणि फक्त 3 चेंडू फेकलेत आणि धावा खर्च केल्यात तब्बल 17. 17चा खतरा कुठल्या संघावरती लागतोय पाहणं महत्वाचं ठरेल या चेंडूवरती.
हा चेंडू झेलची संधी आणि अजून एक झेल ड्रॉप. इथे झेल सोडलाय की महत्वाचा गडी सोडलाय हे पाहणं गरजेचं ठरेल, कारण फलंदाज सोमनाथ ज्या प्रकारची फलंदाजी करत होता त्याला जीवनदान इथे देणं फार महागडं ठरेल ते मानगाववाडी या संघाला. वरती धावा तब्बल 21 पाहायला मिळत आहेत. खूप चांगली फलंदाजी फलंदाज सोमनाथ करत असताना आपल्या बॅट मधून. हा चेंडू घुटना टेक तमाशा देख, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. आता कुठल्याही प्रकारची चूक नसेल. जी चूक या अगोदरच्या चेंडूवरती पाहायला मिळाली आहे ती चूक या चेंडूवरती पाहायला मिळत नाही. फलंदाज होईल बाद. सोमनाथ मोठा मासा गळ्याला लागत असताना नक्कीच मोठा मासा गळ्याला लागत असताना पाहतोय आपण सोमनाथला, ज्यानं मात्र 2 षटकार 1 चौकार लगावलाय. तो फलंदाज आता तंबूच्या आश्रयामध्ये विश्रांती करत असताना पाहायला मिळेल. त्याने ज्याचं काम केलंय, परंतु पुढील फलंदाज आपण पाहतोय संदीप एंटर झालेत मैदानावरती. संदीपचा विचार केला तर तो देखील तितकाच ताकदीचा फलंदाज आपण पाहत असतो आणि तोच फलंदाज कुठेतरी त्याला शांत ठेवण्याचं काम पहिल्या चेंडूवरती केलंय. ते गोलंदाज संदीपनं पहिला षटक समाप्त झालाय. पहिल्या 6 षटकांमध्ये 6 चेंडूंमध्ये तब्बल धावा खर्च केल्यात. गोलंदाजांचा विचार केला तर 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाज संदीपना त्यावरती रोख लावावा लागेल, कारण आता विचार केला क्षेत्ररक्षणाचा तर विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. 38 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू तैनात झालेत, परंतु कुठल्या प्रकारचा चेंडू इथून गोलंदाज हाताळेल पाहणं फार महत्वाचं ठरेल. 21 धावा सध्या तरी धावफलकावरती लावल्यात. हलका आता डिफेन्सिव्ह फटका खेळला. 1 धाव कंप्लीट करूया. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. दुसऱ्या धावासाठी निघाले होते, परंतु कुठल्याही प्रकारची इथून संदीप कडून आपण पाहतोय संदीपने नकार दिला होता आणि एकाच धावावरती समाधान मानावं लागलंय. 22 धावा धावफलकावरती पाहतोय. जे खेळाडू बाउंड्री लाईनच्या आतमध्ये उभे आहेत त्यांना मात्र विनंती आहे की आपण त्या पडद्याच्या मागे बाहेर उभं राहायचं आहे, कारण तिथे खेळाडू क्षेत्ररक्षण करतात. त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास, त्यांना इजा झाली नाही पाहिजे याची काळजी आपण नक्कीच घ्या. सहकार्य करा. हा चेंडू इथे मात्र कुठेतरी वेगावरती स्वार होऊन फेकण्यात आलेला हा चेंडू आपण पाहतो परेशच्या माध्यमातून. आता धावगतीवरती रोख लावण्याचं काम परेशच्या माध्यमातून केलं जात आहे आणि ते करणं देखील फार महत्वाचं आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा खर्च झाल्यात, परंतु या दुसऱ्या षटकामध्ये जितक्या कमी धावा खर्च करतील तितकं फार महत्वाचं ठरेल ते मानगाववाडी या संघाला. इथे मात्र जेलची संधी जडलंय काय, अजून एक झेल ड्रॉप होत असताना पाहायला मिळालाय. या पहिल्या सत्रामध्ये हे दुसरं चित्र आपल्याला पाहतोय की झेल ड्रॉप होत असताना महत्वाचे गडी आहेत आणि त्यांचे झेल ड्रॉप झालेत. या झेलची किंमत तुम्हाला येणाऱ्या वेळेमध्ये नक्कीच पाहायला मिळेल, कारण आम्ही सातत्याने म्हणत आलोय की गोरेगाव हा संघ मोठा संघ, कॅलिबर संघ, अगदी ताकदीचे फलंदाज या संघामध्ये सातत्याने पाहायला मिळतात. अगदी 5व्या 6व्या क्रमांकापर्यंत फलंदाजीची जोड या गोरेगाव संघामध्ये सातत्याने पाहायला मिळते. हा चेंडू फुलटॉस होता. फुलर लेनचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत. अजून एक चूक. सातत्याने चुका आणि चुका पाहायला मिळतात. गोलंदाज परेशच्या माध्यमातून आपण पाहतो चांगली गोलंदाजी होती, परंतु हा आलाय चौकार.
की ज्या प्रकारची गोलंदाजी चांगली असते त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील चांगलं होणं गरजेचं असतं, कारण गोलंदाज चांगलं गोलंदाजी करून फायदा नसतो जर क्षेत्ररक्षणच त्याला साथ देत नसेल. कारण पुन्हा एकदा तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालंय. या अगोदर लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू सोडला आणि आता यष्टीरक्षकाने चेंडू सोडलाय, पुन्हा एकदा मिळालाय हा नशिबाचा चौकार. धावफलकाचा विचार केला, धावफलक जाऊन पोहोचले आता 30 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. जर विचार केला परेशचा तर पहिल्या चेंडूवरती 1 धाव, त्यानंतरचे 2 निर्धाव चेंडू, त्यानंतर मिसफिल्डच्या स्वरूपात चौकार आला आणि अजून एक ह्या मिसफिल्डच्या स्वरूपात बाईटच्या स्वरूपात चौकार आलाय. शेवटचा चेंडू स्ट्राइक एंड वरती फलंदाज संदीप. हा चेंडू आपण पाहतोय कव्हरच्या डोक्यावरून खेळून काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. आपण पाहतोय एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला गॅदर करून उचलून फेकील तोपर्यंत एका धावेचा रोख लावू शकत नाहीये. एका धावेने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती आपण पाहतोय 31 धावा सध्या लावल्या गेल्यात गोरेगाव संघाकडून. खूप चांगलं षटक म्हणता येईल, कारण 21 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केले होते. त्यानंतर या दुसऱ्या षटकामध्ये आपण विचार करतोय फक्त 10 धावा खर्च केल्या गेल्यात. 31 धावा धावफलकावरती 15.50च्या सरासरीने लावल्या गेल्यात. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जोडी मैदानावरती आपण पाहतोय गणेश आणि संदीप. पुन्हा एकदा आपण पाहतोय हाय स्कोरिंगचा मुकाबला पाहायला मिळेल का. 12 चेंडू मध्ये 31 तर बनवल्या. जर या रणनीतीनं जर धावा बनवल्या तर 60 ते 65 धावा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील, परंतु गोलंदाजांना देखील रोख लावावं लागेल. प्रकाशला आपण पाहतोय तिसरं षटक घेऊन आलेत पंचांच्या उजव्या बाजूनं. यावेळेस गोलंदाजी मार्ग पडते. पहिला चेंडू लॉफ्ट केला, क्षेत्ररक्षक आहे, झेलची संधी आणि इथे मात्र आता कुठल्याही प्रकारची चूक नसेल. जो फलंदाज सलामीला गेला होता गणेश, त्याला मात्र स्वस्तामध्ये बाद व्हावं लागेल आणि धक्का क्रमांक लागतोय तो दुसरा गोरेगाव संघाला. नक्कीच गणेश अद्यापही मैदानावरती आहेत. जास्तीत जास्त नॉन स्ट्राइक इन वरती गणेशला आपण या 2 षटकामध्ये पाहिलं, परंतु तिसऱ्या क्रमांकावरती संदीप गेले होते. त्यांना 3 चेंडू निर्धाव खेळलेत आणि स्वस्तामध्ये बाद झालेत. फक्त आणि फक्त 5 धावांचं कॉन्ट्रीब्युशन देण्याचं काम केलं होतं. तोच संदीप आता तंबूच्या आश्रयामध्ये पाहतोय. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती गेलेला गुरुनाथ आपण पाहतोय. हा देखील मोठ्या फटक्यांसाठी जाणला जाणारा खेळाडू आहे, परंतु या मैदानामध्ये मोठे फटके येतील का गुरुच्या माध्यमातून. कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आपण पाहतोय बॅट अँड बॉलचा संपर्क नसताना निर्धाव चेंडू. पहिला षटक वगळता या 2 षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ती मानगाववाडी संघाला. कारण पहिल्या षटकामध्ये देखील चुका पाहायला मिळाल्या होत्या आणि त्या चुकांचं रूपांतर तब्बल 21 धावांमध्ये केलंय. इथे मात्र बॉलर बॅक टू द ड्राइव्ह खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवलं गेलंय चेंडूला. पहिल्या षटकापासून असं वाटलं होतं की वर्चस्व गाजवेल गोरेगाव संघ, परंतु त्यानंतरच्या दबावाला झुगारून इथे कमबॅक केलंय ते चांगलं मानगाववाडी संघानं आपण पाहतोय. 3 चेंडू मध्ये एकही धाव खर्च केली नाही आतापर्यंत गोलंदाज प्रकाशनं. पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय कट केला हलक्या हाताने. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आले दूरवरून, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू चाललाय, सीमारेषा पार आलाय चौकार. जो धावफलक आपल्याला 31 या आकड्यावरती स्थगित पाहायला मिळत होता तो आता 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटचे 2 चेंडू तिसऱ्या षटकातले गोलंदाज प्रकाशच्या माध्यमातून पाहतोय आपण फक्त 4 धावा खर्च केल्यात. हा चेंडू लॉफ्ट केलाय, अगदी बॅटीच्या रडार मध्ये आला, त्याला ऑन साइडला फेकून दिलाय. चेंडू चाललाय हवाई सफर, आलाय हा बिग षटकार.
प्रकारे फलंदाज गुरुनाथ मैदानावरती गेले त्या प्रकारे मी अगोदरच म्हटलं होतं मोठे फटके खेळण्याची क्षमता या फलंदाजामध्ये देखील आहे आणि त्याच प्रकारची फटकेबाजी पुन्हा एकदा केली जाते त्याच दिशेला फिरकवण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू चाललाय पुन्हा एकदा सीमारेषा पार बॅक टू बॅक दुसरा षटकार पहिली लढत आपल्या बेटीस येईल एका बाजूला सावरेवाडी असेल आणि त्यांना फाईट करेल तो नागेवाडी बी हा संघ लगेचच तयार राहायचं या संघाच्या या सामन्याच्या इनिंग ब्रेक मध्ये आपल्या दोन्ही संघांमध्ये नाणेफेकी केली जाईल कर्णधार याची नोंद घ्या आणि 3 षटकांचे सामने असतील दुसऱ्या फेरीतले याची देखील सर्व संघांनी आणि त्या खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे आपण पाहतोय 3 षटक समाप्त झाले धावफलकावरती धावांचा विचार केला तर वेगाने धावसंख्या लावली जाते 47 धावा शेवटचे 6 चेंडू स्ट्रायकिंग वरती गणेश बऱ्याच उशिरानंतर फलंदाजीसाठी गणेशला आपण स्ट्रायकिंग वरती पाहतोय झेलची संधी निर्माण झाली होती आणि ती झेल ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळतोय गणेशला मिळाला इथून जीवनदान गणेश देखील मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो इथून सातत्याने चुका केल्या जातात ते मानगाववाडी या संघाकडून 2 धावांना पुढे सरसावेल धावफलकावरती आपण पाहतोय अर्धशतकासाठी 1 धाव फक्त आणि फक्त बाकी आहे अर्थातच 49 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात गोरेगाव हा संघ हा चेंडू लोअर फुलटॉस होता ऑनसाइडला क्षेत्ररक्षक आहे दाबाची संधी दाबाद होईल का परंतु नक्कीच सुखरूपरित्या पोहोचले गेल्यात डगआउट मध्ये कुठेतरी प्रश्न विचारला गेलाय ज्या गुरुनाथच्या बॅट मधून 2 षटकार 1 चौकार आलाय त्याला नकार देणं धावेसाठी हे बरोबर असेल का गणेशच्या माध्यमातून परंतु गणेशला देखील स्वतःवरती इतका विश्वास आहे की या पुढील येणाऱ्या 4 चेंडू मध्ये तो देखील मोठे फटके खेळू शकतो हे आता गणेशला स्वतःच्या संघाला सांगावं लागेल 49 धावांवरती 2 गडी बाद झालेत पुढील चेंडू हा चेंडू पुढे गेल्याचा प्रयत्न आपण पाहतोय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक अगदी दूरवरून आले होते आपण पाहतोय एकाच धावेवरती समाधान मानावं लागलंय 50 कंप्लीट झाले गोरेगाव संघाची अर्धशतक कंप्लीट झाले आजच्या दिवसाचा विचार केला तर दुसरा संघ ज्यानं 50 धावा तिसरा संघ ज्यानं 50 धावा कंप्लीट केल्यात अगदी कालच्या दिवसात या धावा येत नव्हत्या परंतु आजच्या दिवसामध्ये कुठेतरी पूरक अशी खेळपट्टी सर्व संघांना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे धावा येत आहेत इथे झेलची संधी निर्माण झाली दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतील तोपर्यंत या 2 धावा एकवटल्या जातील धावसंख्येचा विचार केला 2 धावफलक पुढे सरसावतोय धावफलकावरती धावा आपण पाहतोय त्या 52 धावा शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत गोलंदाज माधवला आपण पाहतोय खूप चांगली गोलंदाजी या शेवटच्या स्लॉगवरच्या षटकामध्ये माधवच्या माध्यमातून केली जाते 4 चेंडू मध्ये 5 धावा खर्च केल्यात शेवटचे 2 चेंडू फार महत्वाचे असतील हा चेंडू आता मात्र बॅटीच्या रडार मध्ये आला होता जणू काय त्याला उचलून फेकून दिलाय चेंडू चाललाय सीमारेषा पार गुरुनाथच्या बॅट मधून अजून एक हा तिसरा दमदार षटकार चार चेंडू मध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या परंतु या चेंडूवरती षटकार आलाय आता मात्र शेवटचा चेंडू 58 धावा धावफलकावरती आणि हा चेंडू आपण पाहतो ऑफस्टिकच्या भरपूरच लेग स्टिकच्या भरपूर बाहेर फेकला गेलेला चेंडू 1 धाव कंप्लीट केली दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु इथे काय घडतंय काय निस्तात चुका आणि चुका पाहायला मिळतात मानगावडी संघाकडून स्ट्राइक नक्कीच रोटेट झाले वाईट +1 अशा 2 धावा एकत्र केल्या जातील धावफलकावरती 60 धावा नक्कीच या स्पर्धेचा मी तर म्हणेन हा हायेस्ट स्कोर असावा कारण कालच्या दिवसामध्ये 59 धावांचं लक्ष लास्ट हाय स्कोरिंग या स्पर्धेचा आपण पाहिलं होतं परंतु शेवटचा चेंडू शिल्लक या स्ट्राइक एंड वरती फलंदाज गणेश
लेगला आपण पाहतो क्षेत्ररक्षक आहेत उलट्या दिशेने धावत गेले चेंडू पर्यंत, परंतु झेल ड्रॉप झालाय. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट झाल्या. 2 धावेनं धावफलक पुढे सरसावलंय. धावफलकावरती आपण पाहतोय धावा लावल्या गेल्या तब्बल 62 धावा आणि येणाऱ्या 24 चेंडू मध्ये गरज आहे मानगाव संघाला ही तब्बल 63 धावसंख्येची. तत्पूर्वी आपण जाऊयात क्रॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी. नक्कीच दोन्ही संघाचे कर्णधार यायचा. एका बाजूला आपण संघ पाहतोय नागेवाडी बी आणि त्यांना फाईट करेल वांगणी विभागातली कुडसावरेवाडी हा संघ. दोन्ही संघाचे कर्णधार लगेचच उपस्थित व्हायचा आहे. नागेवाडी बी संघाचा कर्णधार यास उपस्थित आहेत आणि सावरेवाडी संघाचा देखील कर्णधार उपस्थित आहेत. नाणेफेकी केली जाते. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना 3 षटकाचा असेल याची नोंद घ्यायची आहे. दत्ता यांच्या माध्यमातून नाणेफेकी केली जाते. नक्कीच दोन्ही संघ एक एक सामना जिंकून इथपर्यंत पोहोचल्यात. दोन्ही संघांचा खेळ देखील ठाऊक असावा, कारण पहिला सामना सावरेवाडी या संघाने जिंकला. त्यानंतर दुसरा सामना हा नागेवाडी संघाने जिंकला. एक नाणेफेकी जिंकली ती कुडसावरेवाडी या संघाने. लगेचच निर्णय कळवतील आमच्यापर्यंत, परंतु तत्पूर्वी जाऊयात मैदानाकडे जिथे चालू असलेली पहिल्या फेरीतली शेवटची लढत आणि पहिल्या सत्राचा डाव समाप्त झालाय. धावफलकावरती तब्बल 62 धावांचा डोंगर उभा केलाय तो गोरेगाव संघानं आणि तब्बल 63 धावांचं लक्ष लावलंय ते मानगाववाडी संघाने. आपण पाहतोय कुडसावरेवाडी संघानं नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय. ते नागेवाडी बी संघाला लगेचच तयार राहायचंय. यानंतरची मॅच आपली खेळवण्यात येईल. 3 षटकांची सामना असेल याचा देखील नोंद घ्यायची आहे. चोवीस चेंडू 63 धावांची गरज असताना या धावसंख्येचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय संदीप आणि देवा. तर गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाज P1 साठी वापरला जातोय तो संदीपला आपण पाहतोय. ज्या संदीपने चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठेतरी संघर्षमय आपल्याला पाहायला मिळत होता. तोच संदीप आता गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल, परंतु स्ट्राईक एंड वरती पाहतोय पुन्हा एकदा संदीप आणि देवाची जोडी आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. इथून अपील केली, पंचांना अपील उचलून धरली. फलंदाज होईल बाद. पहिल्या चेंडूवरती धक्का लागत असताना मानगाव संघाला
नक्कीच संदीपला स्वस्तामध्ये बाद केलाय गोलंदाज संदीपनं. कुठेतरी जबाबदारी होती परंतु त्या जबाबदारीचं काम करता आलं नाहीये. पहिल्या चेंडूवरती बाद झालेत संदीप. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय लहू आता मैदानावरती एंटर झाले. तिसऱ्या क्रमांकावरती सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी पाहिलं गेलं तर ऑफ साईडला निघाले होते, त्यानंतर लेग साईडला फिरवण्याचा प्रयत्न केला परंतु वेगावरती स्वार असलेला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. त्याने फेकलेला हा निर्धाव चेंडू 22 आणि 63चं समीकरण आपण पाहतोय. 22 चेंडू 63 धावा. लक्ष मोठं आहे परंतु लक्षाला भेदायचं काम हे करावं लागेल मानगाववाडी संघाला. इथून आलेला हा वाईट चेंडू एक अतिरिक्त धाव आणि श्री गणेशा केला जातोय मानगाव संघाचा. आपण पाहतोय धावफलकावरती 1 या धावेनं. दुपारच्या सत्रामध्ये कुठेतरी शांतता वातावरण आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र पुन्हा एकदा झेलची संधी आणि एक सोपा झेल कॅरी केला. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होते. अजून एक फलंदाज बाद. लहू बॅक टू द डगआउट. डावखुराचा फलंदाज एंटर झाले. 4थ्या क्रमांकावरती मंगेश. पहिला चेंडू ऑनसाइडला खेळून काढलाय. गॅप होती भले मोठी. चेस करण्याचा प्रयत्न आणि इथून कव्हरला पाहतोय आपण बॅकअपला क्षेत्ररक्षक आले आणि त्यानं मात्र चेंडूला अडवलंय आणि इथून 2 धाब्यानं आपलं स्वतःचं खातं ओपन केलं गेलं. डावखुराचा फलंदाज मंगेशच्या माध्यमातून आपण पाहतोय अगदी धावफलकाचा विचार केला तर 3 धावा धावफलकावरती सध्या लावल्यात. अजूनही 60 धावसंख्येची गरज आहे मैदानावरती विजयासाठी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु कुठेतरी गोलंदाजाचे लाईन लेंथ ओळखता येत नाहीये ती फलंदाज मंगेशला. कारण टप्पा पडल्यानंतर चेंडू मध्येच बाहेरचं वळण घेतो तर कधी आतमधल्या साईडला वळण घेतो. त्यामध्ये चेंडू समजण्या अगोदर इथे निर्धाव चेंडू फेकले जातात. हा चेंडू आपण पाहतोय अगदी पंचांना नक्कीच चेक करतील. षटक समाप्त झालंय. अगदी 6 चेंडूंचा वाजवी खेळ समाप्त झालाय आणि 6 चेंडू मध्ये बनवल्या गेल्यात तर फक्त आणि फक्त 3 धावा नक्कीच समीकरण मैदानावरती शिल्लक आहे. आता येणारे चेंडू 18 आणि विजयासाठी बनवायच्यात तर तब्बल 60 धावा. 20.00 ची सरासरी राखावी लागेल प्रत्येक षटकामागे. इथून जर 20 धावा प्रत्येकी षटका आल्या तर मानगाव हा संघ नक्कीच विजय प्रस्थापित करताना दिसेल परंतु विजय फार कठीण आहे. त्याला सोपं करण्याचं काम हे आपल्या फलंदाजीमधून करून दाखवावं लागेल. ते फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती देवा आणि मंगेशला. चोवीस चेंडू 63 ची गरज होती. अगदी सलामीला पाहिलं होतं फलंदाजी करत असताना सोमनाथ आणि गणेशला. सोमनाथने चांगली फलंदाजी केली परंतु गणेशला तेवढा इम्प्रेसिव्ह फलंदाजी करता आली नाही. त्यानंतर संदीप आणि गुरुनाथला आपण पाहिलं 3ऱ्या 4थ्या क्रमांकासाठी. गुरुनाथने मात्र 2 षटकार 2 चौकार लगावत असताना चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी केली आणि त्याच चांगल्या फलंदाजीच्या कारणामुळे 62 धावांपर्यंत मजल मारता आली ती गोरेगाव संघाला. मी अगोदरच म्हटलं होतं गोरेगाव संघ एक ताकदीचा संघ आहे. पांगणी विभागात सातत्याने चांगली कामगिरी करत असतो हा संघ आणि तोच संघ आज या मैदानावरती उतरलाय. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली होती पहिल्या षटकात संदीपनं आणि दुसरा षटक घेऊन आलाय तो गोलंदाज गुरुनाथ. त्याच प्रकारच्या पावलावरती पाऊल ठेवून पहिला चेंडू फेकला आणि फलंदाजाला बाद केलाय. फलंदाज होईल बाद. देवा बॅक टू द डगआउट.
पहिल्या चेंडूवरती गडीपात केलाय. ज्या प्रकारची गोलंदाजी संदीपनं हाताळली त्या प्रकारची त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून जणू काय गोलंदाजी हाताळतोय तो गोलंदाज आपण पाहतोय गुरुनाथ. पहिल्या चेंडूवरती गडीबाद, दुसरा चेंडू आता मात्र ऑन साइडला खेचून काढलाय. चेंडू थांबत नाहीये, चेंडू चाललाय सीमा पार, हवाई सफर, षटकार. खूप चांगली फलंदाजी म्हणता येईल अण्णाच्या बॅट मधून, जे 5व्या क्रमांकावरती गेलात. बाउंड्री लाईनच्या इथे जे बसले गेलेत सर्व मी खेळाडूंना देखील विनंती करतो आणि जे कोणी बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बसलेत त्यांना विनंती असेल की आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर बसायचे, पडद्यावरती ताण द्यायचा नाहीये. जे ऑफसाईडला आपण पाहतोय छोटे पोरं बसलेत. स्वरूपात धक्का क्रमांक 3 लागतोय 9 आकड्यावरती. नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावरती आलेत कृष्णा. 4 गडी बाद झालेत. आपण पाहतोय संदीप, देवा, लाहू, त्यानंतर मंगेश देखील बाद झालेत. 5व्या आणि 6व्या क्रमांकाचे फलंदाज सध्या मैदानावरती अण्णा आणि कृष्णा. अण्णाच्या बॅट मधून विचार केला तर एक षटकार आलाय. गेल्या पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय, परंतु एका षटकारानं ती कामगिरी पूर्ण होणार नाही. इथून कमीत कमी 3, 4 ते 5 षटकार येणं फार गरजेचं असेल. हा चेंडू आपण पाहतोय देखना फटका, फक्त आणि फक्त दिशा दिली. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एका टप्प्यावरती चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू चाललाय सीमारेषा पार. इथून आपण पाहतोय कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर चांगला कृष्णाचा. याच पद्धतीचे मोठे फटके नक्कीच मारावे लागतील. अजून एक चेंडू आपण पाहतोय भिरकावलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून आलेत. झेलची संधी आणि इथे देखील घडतंय काय, 2 चेंडूवरती 2 चुका आणि त्याचं उत्तर 4 धावांसाठी. अजून एक चौकार. आले असते तर सामन्यामध्ये नक्कीच मजा आली असते. अजूनही सामन्यामध्ये मजा शिल्लक आहे जर इथून मोठे फटके येत गेले, कारण विचार केला तर 13 चेंडूमध्ये विजयासाठी 46 धावांची गरज आहे. या चेंडूवरती षटकार आला तर 12 चेंडूमध्ये 40 बनवावे लागतील. ज्या प्रकारची 20.00 सरासरी होती ती रणगती राखली जाईल, परंतु या चेंडूमध्ये षटकार येईल का? फलंदाज आपण पाहतोय कृष्णा. आता मात्र त्रिफळाचीत फलंदाज होईल बाद. चौकाराचं प्रत्युत्तर विकेटच्या माध्यमातून दिला गेलाय. गोलंदाज गुरुनाथच्या माध्यमातून धक्का क्रमांक लागतोय 5वा.
नक्कीच 2 धावांची पॅनल्टीज असेल, पुन्हा एकदा असं कृत्य घडलं तर अजून 2 धावांची पॅनल्टी देण्यात येईल गोरेगाव, याची नोंद घ्या. 12 चेंडू 46 ची गरज आहे, तर 2 धावा ऍड केल्या जातील. 17 धावा धावफलकावरती होत्या, 19 धावा धावफलकावरती लावल्या जाल्यात. आता 12 चेंडू आणि 44 धावसंख्येची गरज आहे. आपण पाहतोय आखूड टप्प्याचा चेंडू, झेलची संधी, दूरवरून क्षेत्ररक्षक आलेत परंतु पोहोचू शकत नाहीये. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 21 धावा धावफलकावरती लावल्या जातील. 12 चेंडू आणि 44 धावांची गरज होती. आता 11 चेंडू आणि 42 धावसंख्येची गरज आहे. मोठे फटके मारणे इथे फार महत्वाचं ठरेल मानगाव संघाकडून, कारण पहिल्याच सत्रामध्ये जर विचार केला तर जे झेल ड्रॉप झाले त्या देखील चुका इथे महागड्या ठरत असतील. आता त्या चुका सुधाराव्या लागतील, कारण इथून पुढे येणाऱ्या स्पर्धेमध्ये नक्कीच मानगाव कुठल्या ना कुठल्या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना दिसेल आणि त्या स्पर्धेमध्ये या चुका त्या सुधाराव्या लागतील. हा चेंडू वाईट आपण पाहतोय. गोलंदाज तिसऱ्या षटक घेऊन आलाय अनिल वरती जबाबदारी दिली आहे, परंतु त्या जबाबदारीनं काम इथे करावं लागेल. 11 चेंडू 41 ची गरज आहे. सामना फार कठीण पाहायला मिळतोय. हा चेंडू सरळच्या दिशेने आपण पाहतोय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. अगदी दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यावरती चेंडूला उचलून फेकलाय. धावचीची संधी, फलंदाज बाद. धक्का क्रमांक इथून लागत असताना 6वा. बाद झाले धावचीच्या स्वरूपात आपण पाहतोय. आता 8व्या क्रमांकावरती प्रकाश आलेत. विकेटचा विचार केला तर 6 गडी बाद झालेत मैदानावरती मानगाव संघाचे. अद्यापही 10 चेंडू आणि 40 धावसंख्येची गरज आहे. लक्ष मोठं, इथून देखील प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. हा चेंडू आपण पाहतोय एका टप्प्यावरती उचललाय, दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि इथे देखील या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. अगदी सामना अजूनही बॅलन्स आपल्याला पाहायला मिळेल, परंतु जर मोठे फटके आले तर दडपणाखाली गोरेगाव संघ पाहायला मिळेल. सध्या मजबूत स्थितीमध्ये गोरेगाव संघ पाहतोय आपण. 9 चेंडू 38 ची गरज असताना त्यांना ठाऊक आहे इथून मोठे फटके येत नाहीये आणि सिंगल डबल ना त्यांचं फारसं बिघडणार नाहीये. जणू काही आमचं ऐकलं असेल फलंदाज अण्णाने आणि लगेचच चौकार लगावलाय. 4 न धावसंख्या पुढे सरसावतोय. धावफलकावरती 29 धावा. नक्कीच विचार केला गेला तर सध्या इथून असेच 2 मोठे फटके खेचावे लागतील. 8 चेंडू 34 ची गरज असताना हा पहिला चेंडू आलाय. बिग 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 षटकार कृष्णाच्या अण्णाच्या बॅट मधून. 6 धावांसाठी षटकार. झुंज एका हाताने किल्ला लढवला जातोय. अण्णाच्या बॅट मधून 5व्या क्रमांकावरती गेलेत मिडल ऑर्डरची. अगदी खांद्यावरती जबाबदारी स्वीकारत असताना अण्णाला आपण पाहतोय. तब्बल विचार केला 2 षटकार 2 चौकार 2 डबल 1 सिंगल 21 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळत असताना अण्णा शेवटचा चेंडू फार महत्वाचा असेल. हलक्यात टॅप केला चेंडूला आपण पाहतोय. स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन संघाला विजयापर्यंत नेण्याचं काम करण्याचा प्रयत्न अण्णाच्या बॅट मधून केला जातोय. याचं प्रात्यक्षिक उदाहरण त्यानं शेवटच्या चेंडूवरती दिला, कारण या चेंडूवरती सन्मान देऊन सिंगल एकवटली आणि स्वतःच्या खात्यामध्ये ही आपली स्ट्राईक आणली. शेवटचे 6 चेंडू आणि आता गरज आहे ती विजयासाठी 27 धावसंख्येची. इथून 4 ते 5 मोठे फटके खेचावे लागतील आणि निसटता विजय. मी तर म्हणेन अशक्य असा विजय इथून होता मानगाव संघाला,
परंतु तो आपल्या बाजूने झुकवावा लागेल. गोरेगाव विपक्ष मानगाव असा चालू असलेला सामना पहिल्या फेरीतली शेवटची लढत. 3 षटकामध्ये 36 धावा जरूर आल्यात, परंतु 6 चेंडूमध्ये 27 धावा बनवाव्या लागतील. जर इथून दुसऱ्या फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल मानगाव संघाला तर नक्कीच या 27 धावा चेस कराव्या लागतील. शेवटचे 6 चेंडू आणि आता 27 धावसंख्येची गरज आहे. तोच गोलंदाज जो सलामीला आला होता परंतु बॅट मधून चांगली कामगिरी करू शकला नव्हता, परंतु इथून गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण इथून फेकले जाणारे खराब चेंडू कुठेतरी मानगाव संघाला डोकं वर या मॅच मध्ये काढण्याची संधी निर्माण करून देईल. पहिला चेंडू मोठा मासा गळाला लागत असताना फलंदाज होईल बाद. ज्या अण्णानं आपल्या खांद्यावरती संघाची आणि स्वतः जबाबदारी घेतली होती तो अण्णा आता आपल्याला तंबूच्या आश्रमामध्ये परत येत असताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक लागतोय तो 7वा. जोपर्यंत अण्णा मैदानावरती होते कुठेतरी मानगाव या संघाचा आशा पल्लवित होत्या की अण्णा या सामन्याचा विजय हा आपल्या बाजूने घडून आणू शकतो, परंतु कुठेतरी बाद झाल्यात. निराशा हाती आली आहे मानगाववाडी संघासाठी, परंतु हरकत नाहीये. नवीन फलंदाज 9व्या क्रमांकावरती आपण पाहतोय जेरीला ते काम पूर्ण करावं लागेल. ज्या प्रकारे अण्णा फटकेबाजी करत होता, परंतु इथून आता सामना हा पूर्णपणे निसटलेला आपल्याला पाहायला मिळतोय, कारण 4 चेंडूवरती 4 षटकार जरी लगावले तरी सामना जिंकता येणार नाहीये तर मानगाववाडी संघाला, कारण विजयासाठी बनवायचे तर 4 चेंडूमध्ये तब्बल 27 धावा. स्ट्राइक एंड वरती फलंदाज पुन्हा एकदा जेरी आणि गोलंदाज तो गणेश. बॅटने खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक दूरवरून आलेत. एक धाव कंप्लीट, एकाच धावेवरती समाधान मानला गेलाय आणि संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचली ती 1 रन ऍड केल्यावरती 37 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय एकतर्फी विजय गोरेगाव संघा. या षटकापर्यंत कुठेतरी वाटलं होतं की मानगाववाडी संघाने देखील कडवी झुंज दिली, परंतु या षटकामध्ये ज्या प्रकारचे 3 चेंडू गोलंदाज गणेशने हाताळले त्यामध्ये एकतर्फी विजय आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचे 2 चेंडू आणि विजयासाठी आता बनवायच्या त्या तब्बल 25 धावा. नेक्स्ट मॅच तयार राहायचंय सावरेवाडी संघ. या मॅच नंतर आपला सामना खेळला जाईल. 3 षटकांची लढत असेल. एका बाजूला सावरेवाडी संघ क्षेत्ररक्षक स्वीकारले नाणेफेकी जिंकून आणि आमंत्रित केला ते फलंदाजी करणारा नागेवाडी बी संघाला. इथून लगावला गेलाय जेरीच्या बॅट मधून हा चौकार. शेवट नक्कीच जाता जाता गोड करत असेल फलंदाज जेरी, कारण भूतकाळात फार चुका झाल्या, परंतु सध्या वर्तमान काळात चांगली फलंदाजी करत आपल्या संघासाठी एक पॉझिटिव्ह वाइब निर्माण करतोय मैदानामध्ये. 1 चेंडू 21 गरज. हा देखील चेंडू ऑन साइडला खेळून काढला. इथे